नमस्कार. सर्वांचे आज स्वागत आहे चलते फिरते मुवमेंटच्या आजच्या या भागामध्ये. आज आपण एक नाडी नंतर रक्तगट यांचा नेमका काही संबंध आहे का नाही किंवा त्याचा काही विचार करावा का नाही, आज आपण बघतोय की ज्योतिषांकडे लोक याबद्दलचे प्रश्न विचारायला जातात. अगदी डॉक्टरांकडेही त्याबद्दलचे प्रश्न विचारायला येतात की कुंडलीमध्ये एक नाडी आहे आणि रक्तगटही एक आहे, तर यांचं लग्न करावं का नाही. तर आज आपल्याकडे पुन्हा एकदा आपल्याला लाभलेले जे व्याख्याते आहेत, डॉक्टर चंद्रकांत वागुर्दे, या आपल्या सर्व शंकांच्या निरसनासाठी आज ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर आज आपला पहिला प्रश्न असा आहे, वागुर्दे साहेब, नेमकं ही एक नाडी म्हणजे काय? नमस्कार, जय श्रीराम. आपण विवाह गुणमेलन पाहताना त्याच्यामध्ये अष्टकूट गुणमेलन पाहतो, म्हणजे 8 प्रकारची कूट बघतो. त्याच्यातलं 8वं आणि सर्वात जास्त गुण असणार जे आहे ते नाडी दोष, म्हणजे नाडी बघितली जाते. तर नाडी 3च प्रकारच्या आहेत. ह्या ज्या नाडी आहेत हे ऍक्च्युअल आयुर्वेद शास्त्राशी जोडल्या गेलेल्या आहेत. तर कशा, ते आधी थोडी चर्चा करूया. ह्या नाड्या 3च प्रकारच्या, म्हणजे आद्य नाडी, मध्य नाडी आणि अंत्य नाडी, अशा 3च नाड्या आहेत. तसंच आयुर्वेद शास्त्रामध्ये वात, पित्त आणि कफ प्रवृत्ती आहे. तर पूर्वी डॉक्टर बघा, आयुर्वेद डॉक्टर असे बघायचे नाडी हाताला 3 बोटांनी. पहिल्या बोटाला जर लागलं तर वात, मधल्याला कफ, तिसऱ्याला पित्त, असं ते समजायचे. मला त्यातलं एक्झॅक्ट माहिती नाही, पण साधारण असं आहे की पहिल्या बोटाला नाडी लागली तर वात, नंतर दुसऱ्याला पित्त, तिसऱ्याला कफ. तसंच ह्या आपल्या कुंडलीमध्ये आद्य, मध्य आणि अंत्य. आता समजा माझ्या कुंडलीमध्ये आद्य नाडी आहे, तर माझी प्रकृती जी आहे, प्रवृत्ती जी आहे, ती आयुर्वेद शास्त्रानुसार 100% वात प्रवृत्ती आहे. हे रांगेतच आहे. जर मध्य असेल तर पित्त प्रवृत्ती आणि अंत्य असेल तर कफ प्रवृत्ती. हे एकमेकांशी जोडलेले आहेत. आता ह्याच्यामुळे काय होतं, एक नाडी समजा असली, आद्य नाडी समजा दोघांची आहे, तर त्याचा त्रास काय होतो, हे सर्व आपल्या ऋषी मुनींनी फार वर्षापूर्वी रिसर्च करून शोधून काढलेलं आहे. पूर्वी समजा काय होतं, ज्या वेळेला कुटुंब व्यवस्था नव्हती त्यावेळेला स्वैराचार होता थोडक्यात. आता सुद्धा काही प्रमाणात सुरू झालेलाच आहे पाश्चात्यांचं अनुकरण करून, पण त्यावेळेस जास्त होता. मग ती कुटुंब संस्था निर्माण केली, आणि कुटुंब संस्थेमध्ये निर्माण करताना कसं की प्रत्येकाला कामेच्छा ही जागृत होतेच, प्रत्येक व्यक्तीला, स्त्री असो पुरुष असो. तर त्यासाठी काहीतरी बंधनं हवी. मग ती धर्माच्या, आपल्या धर्माच्या ह्याच्यानुसार विवाह बंधनात अडकवून त्याने ती पूर्ण करायची. म्हणून बघा, विवाह होताना आपण सप्तपदीच्या वेळेस म्हटलं जातं बघा, धर्मेच अर्थेच कामेच नातीस होमी, असं म्हटलं जातं. म्हणजे वराकडून म्हणून घेतलं जातं, म्हणजे धर्माच्या प्रत्येक कामाला मी तुला साथ देईल, अर्थार्जनामध्ये सुद्धा तुला साथ देईन, तुझ्या सल्ल्याशिवाय पुढे जाणार नाही. आणि कामेच म्हणजे कामेच्छा जी आहे ती मी फक्त तुझ्याजवळच व्यक्त करीन, दुसरीकडे जाणार नाही. आता हे पुरुषांनाच का जास्त हे केलं, की पुरुष जरा जास्त अग्रेसिव्ह आहे असं त्यावेळेस होतं. आताच्या काळात थोडा बदल असेलही, पण तरी सुद्धा स्त्रीमध्ये एवढं नाही असं म्हटलं जातं. तर ह्यानुसार त्यांनी आपल्या पूर्वजांनी जे काय ठरवलंय ते फार उत्तम ठरवलंय. कुटुंब संस्था, कुटुंब हे जे राखायचंय आपलं, त्या कुटुंबातच आपण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि कुटुंब व्यवस्थाच आपली सांभाळायची आहे. त्यामुळे घटस्फोटाचं प्रमाण सुद्धा, म्हणजे घटस्फोट हा शब्द माहितीच नव्हता, हा आपण पाश्चात्यांकडून आणलाय. आणि पाश्चात्य लोक आता आपलं अनुकरण करून त्यांच्याकडचं घटस्फोटाचं प्रमाण कमी करतायत. ह्याचा विचार कुणीच करत नाहीये. खरं करायला हवा, प्रत्येक आताच्या तरुण मंडळींनी तर अवश्य करायला हवा, की
त्यांनी आपलं अनुकरण केल्यामुळे त्यांची कुटुंब व्यवस्था जरा मजबूत व्हायला सुरुवात झाली आहे आणि आपली डळमळीत व्हायला लागतीये, कारण आपण त्यांचं अनुकरण करतोय. आपल्या पूर्वजांचं जे अनुकरण आहे ते सगळं जसंच्या तसं केलं तर आपली कुटुंब व्यवस्था सुद्धा खूप चांगली राहील, मजबूत राहील. आणि विवाहाचा मूळ उद्देश जो आहे तो एकच उद्देश नव्हे, अनेक उद्देश आहे. मी ह्या तीन ह्याच्यात एका वाक्यात सांगितलं बघा, धर्मेच अर्थेच कामेच नती सर्वमी. हे एका ह्याच्यात आहे. ह्या व्यतिरिक्त आपली प्रजा जी आहे ती सुदृढ व्हायला हवी असं प्रत्येकाचं हे आहे. तर ती सुदृढ होण्यासाठी एक नाडी दोष असू नये असं त्यात म्हटलेलं आहे. एक नाडी दोष असताना काय होतं की महत्वाचं म्हणजे जे प्रजा म्हणजे जे काय मूल तयार होईल त्या मुलामध्ये एक कुठल्याही प्रकारचं मानसिक किंवा शारीरिक अपंगत्व पॉसिबल आहे. पण समजा नाही, आपण कुंडली नीट बघितली, त्याचं पंचम स्थान, संतती स्थान, वैवाहिक सौख्य स्थान हे सगळे चांगले आहेत, म्हणजे त्यांना चांगली संतती होऊ शकते. पण तरी सुद्धा महत्वाची गोष्ट 3 पिढ्यापर्यंत तो त्रास राहतो. ज्या पती पत्नीची एक नाडी आहे त्यांची कदाचित आताची मुलं चांगली होतीलही, पण नेक्स्ट जनरेशन मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून ज्योतिषांची जी ग्रंथ आहेत पूर्वीची, ज्योतिर्मयुक वगैरे अशी जी ग्रंथ आहेत, मी वाचलेलं ज्योतिर्मयुक मला चांगलं आठवत आहे, त्यानुसार एक नाडी दोष हा पूर्णपणे वर्ज्य सांगितलेला आहे. पण आताच्या काळात काही लोक काय ऐकत नाही, त्याला काय आपण करू शकत नाही. फक्त त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की एक नाडी दोष कशामुळे परिहार होतो हे बऱ्याचशा ग्रंथांमध्ये दिलेलं आहे. आणि त्याचं सारांश थोडक्यात दाते पंचांगवालांनी त्यांच्या पंचांगमध्ये खूप छान प्रकारे प्रिंट करून ठेवलेला आहे. त्याचा जर अभ्यास केला, त्यानुसार जर बघितलं तर बरेचसे एक नाडी दोषांचा परिहार होतो. म्हणजे फक्त राहतात किती, साधारणपणे 10 ते 15% एक नाडी दोष शिल्लक राहतात. त्यांनी मात्र ते अवॉइड करावं असं ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासक म्हणून मी प्रत्येकाला सांगतो. आणि ह्याचा संबंध रक्तगटाशी ज्योतिषशास्त्रात तरी नाहीये. रक्तगट हा पूर्णपणे वेगळा विषय आहे आणि रक्तगटाचे नुसार सुद्धा विचार करायला हरकत नाही. पण त्यामध्ये हल्ली मी ऐकलंय तसं, म्हणजे आमच्या इथं मी नोकरीला असताना एक स्टाफ होता, त्या बाईचा पण असाच निगेटिव्ह होता, ओ निगेटिव्ह, आणि तिच्या मिस्टरांचा काहीतरी बी पॉझिटिव्ह वाटतं. तर पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेस कुठलं तरी एक इंजेक्शन घेतलं होतं आणि त्यामुळे डॉक्टरनी सांगितलं की आता नेक्स्ट प्रेग्नन्सीला पण प्रॉब्लेम होणार नाही, असं काहीतरी आहे. डॉक्टर बरोबर काय? हो हो. होय ना? नाही, ते दोघही प्रेग्नन्सी किंवा म्हणजे पहिल्या किंवा दुसऱ्या प्रेग्नन्सी, म्हणजे तिला जेवढ्याही प्रेग्नन्सी होतील त्या प्रत्येक प्रेग्नन्सीला ते इंजेक्शन्स घ्यावे लागतात. जर दोघांना आता ज्ञात असलेला ब्लड जो गट आहे, रक्तगट जो आहे, तो जर दोघांचा RH पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असा वेगवेगळा जर असेल, आणि आता मला माहिती आहे ॲज अ फॅमिली डॉक्टर किंवा ॲज अ त्यांचा स्त्रीरोग तज्ज्ञ, तर मला त्यांना असा सल्ला द्यावा लागेल की तुम्हाला हे इंजेक्शन घ्यावे लागतील. महागडे आहेत इंजेक्शन असं ऐकलंय मी, पण ते घ्यावे लागतात. हा, ते महागडे म्हणजे तसे महागडे नाहीये, पण इतके पण महाग नाहीये, पण आहेत. म्हणजे साधारण 300-350 रुपयाला एक इंजेक्शन आहे. होय ना, मग काय हरकत नाही, म्हणजे आहे, उपाय आहे. हा. तसं एक नाडी दोषावर उपाय जे म्हणतात काही जण, पूजा करा, शांती करा, त्याच्याने माझ्या मती तरी काही होत नाही. त्यामुळे त्याच्या मागे न लागता तो विवाह न करणं योग्य आहे. फक्त परिहार होतोय का त्या दाते पंचांगातल्या पुस्तकानुसार, जर परिहार होत असेल तर काहीच हरकत नाही, विवाह अवश्य करू शकता. याच्यात आणखी काय होतं, त्याच्यामध्ये मी सांगितलं सुरुवातीलाच की आद्य नाडी दोघांची, मध्य नाडी आणि अंत्यनाडी, वात, पित्त आणि कफ, म्हणजे दोघांची प्रवृत्ती सारखी असते. काय होतं, स्वास्थ्य दोघांचं
थोडस मॅच होत नाही आणि एकमेकांबद्दल आकर्षण कमी होतं. तर त्या आणि आकर्षण तर हे राहायला पाहिजे, कारण बाहेर लक्ष जायला नको दोघांपैकी कुणाचंही. आपल्या दोघांमध्येच आकर्षण राहायला हवंय, म्हणजे जे भिन्नलिंगी आकर्षण असायला हवं ते पती पत्नीमध्येच राहायला हवंय. ह्यासाठी सुद्धा एक नाडी दोष असता कामा नये असं माझं मत आहे. आणखी परत काही काय होतं, एक नाडी दोष असताना पूर्वीच्या काळामध्ये साधारणपणे 10-12 मुलं वगैरे होणं नॉर्मल होतं. 7-8, 10-12 मुलं प्रत्येक जोडप्याला होत होती आणि ते नॉर्मल होतं, जसं आता काही कास्टमध्ये आहे, आपल्या आपल्या समाजात फक्त नाहीये. तर एक नाडी दोष असताना एक किंवा दोनच मुलं होतात, फार क्वचित वेळा 3 मुलं होतात. त्याच्या पुढे काहीही न करता, म्हणजे कुटुंब कल्याणचं कुठलंही ऑपरेशन किंवा काहीही न करता आपोआप पुढे मुलं व्हायची बंद होतात. हा एक त्यातला महत्वाची गोष्ट आहे. म्हणून सुद्धा एक नाडी दोष असताना विवाह करू नये असं त्यावेळेच्या पूर्वजांनी म्हटलेलं आहे. पण त्यात हे सुद्धा म्हटलेलं आहे, शारीरिक किंवा मानसिक व्यंग असू शकतं, तर आपण विचार करावा प्रत्येकाने, असं माझं तरी मत आहे की शक्यतो अवॉइड करावं. पण आता जेव्हा मी एक डॉक्टर म्हणून बघतोय की दोघांची एक नाडी आहे आणि तरी त्यांना संतती आहे, आणि जसं तुम्ही म्हणाले की एखाद वेळी मानसिक त्रास असलेला किंवा शारीरिक त्रास असलेला, तर असंही पाहिलं तर हे नाडी एक असो किंवा वेगळी असो, तर कधी ना कधी तर त्या शरीराला त्रास हे होणारच. अ, तर आता आपण बघतोय की विज्ञान एवढं पुढे गेलंय की अगदी प्रयोगशाळेत म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी म्हणा किंवा आय व्ही एफ अशी जी यंत्रणा आज आपल्याकडे भारतातही चांगल्या प्रकारे प्रगतीशील आहे, गेले 40 वर्ष झाले. तर आणि नंतर जे इतर स्कॅन होतात, जसं सोनोग्राफी चालू होतात, जशी ती बाई गर्भधारणा करते, तर त्यातले जे 2 मोठे सोनोग्राफी आहेत, त्यात त्या बाळाचं टाळू किंवा हृदय व्यवस्थित अ, अ, उदय पावलंय का किंवा त्याचं जे विकास आहे तो व्यवस्थित होतोय का हे बघता येतं. आणि आजच्या घडीला तर आईच्या पोटात देखील त्यावर शस्त्रक्रिया करता येऊ शकते. तर याबद्दल आता ज्योतिषी म्हणून तुम्ही काय सांगाल? आहे, हे खरं आहे. याबद्दल माझं मत असंच आहे की ज्या वेळेस आपल्याला दुसरा पर्याय नाही, विवाह ठरवताना पर्याय नाही, म्हणजे कसं, ती मुलगी आवडली किंवा तो मुलगा आवडलाय किंवा दोन जवळचे ना हे संबंध तुम्हाला खूप वाटतायत, त्यावेळेस ह्या गोष्टी लक्षात ठेवून करायला काहीच हरकत नाही. पण त्यांनी प्रेग्नन्सी नंतर इमिजिएट प्रत्येक वेळी अशा प्रकारे सोनोग्राफी करायची आणि त्यांनी आपल्या 3 पिढ्यांपर्यंत करत राहायची, कारण पुढच्या पिढीमध्येही त्याचं जीन्स हे होऊ शकतात. ह्या एक नाडीप्रमाणेच बघा, आपल्याला एक सगोत्र विवाह करू नये म्हणतात. त्याचंही कारण म्हणजे जीन्स जे आहेत ना, ते जसे पुढच्या ह्याच्यात ट्रान्सफर होत राहतात आणि ते ट्रान्सफर होताना त्याच्यामध्ये थोडी विकृती निर्माण होऊ शकते. ती विकृती पुढच्या पिढीमध्ये यायला नको म्हणून सगोत्र विवाह करू नये असं म्हटलं जात आहे. अर्थात हा विषय वेगळा आहे, सगोत्र विवाह वेगळा आणि एक नाडी दोष वेगळा. पण दोघांचा अर्थ जवळजवळ जवळजवळ नाही, वेगळाच आहे, पूर्णच वेगळा आहे. आणि त्याच्यामध्ये जीन्स आहेत, ह्याच्यामध्ये वेगळ्या गोष्टी आहेत. तर तो विचार करावा असं आता जसं तुम्ही ज्योतिषानुसार. हा विषय चालू झाला तेव्हा थोडस आयुर्वेदाच्या नाडींबद्दल याचं ज्योतिषीय विवेचन केलं. तर मग आता जसं वाताचे जे गुण आहेत वाताच्या नाडीचे, तर ते पित्ताच्या नाडीच्याही विरोधात आहेत. आणि होय. कफाचे जे गुण आहेत ते पित्ताच्या नाडीच्याही विरोधात आहेत. तर मग तसंही हे दोन वेगवेगळे नाडी असलेले जे व्यक्ती असतील, तर मग त्यांचा विवाहही खरोखर सुकर असू शकतो का? हा, हे मात्र तसा विचार केला आयुर्वेदाच्या ह्याच्यानुसार तर आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे.
पण हा आता एवढा रिसर्चचा विषय आहे की त्या दोन्ही गोष्टीचा रिसर्च नीट बारकाईने बघायला पाहिजे. पण मला तरी एक खात्रीलायक वाटतं, आपल्या पूर्वीच्या ऋषीमुनींनी जे रिसर्च केलेले आहेत ते खूप चांगल्या प्रकारे केलेले आहेत आणि त्यातूनच हे शास्त्र निर्माण केलेलं आहे. मे बी असं आपण म्हणू शकतो की काळानुरूप थोडा थोडा बदल होत राहायला हवा आणि तसा होण्यासाठी आपण जे सुचवलं ते सोनोग्राफीमध्ये आपल्याला कळू शकतं. तर आणि मी जे म्हटलं मगाशी की अगदीच आपल्याला दुसरा पर्याय नाही, त्यावेळेस विचार करायला काहीच हरकत नाही, म्हणजे तेवढ्यासाठी ते नाकारू नये. ठीक आहे, आजच्या भागापुरतं एवढंच आणि आपण इथं थांबूया या भागासाठी. धन्यवाद सर्वांना. धन्यवाद.